नमस्कार, मी कल्याणी स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत करते। आय होप तुम्ही मस्त मजेत असणार। तर मी आज तुमच्यासाठी मस्त खास आजीच्या बटव्याची 50 टिप घेऊन आलेली आहे। तर ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटणार हे कमेंट करून नक्की सांगा आणि त्या अगोदर चॅनलला हाईप सुद्धा करा। चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या आजीच्या टिप्स। तर टिप नंबर 1, घरगुती उपाय। तर घरगुती उपायामध्ये कोणते उपाय आहे मी तुम्हाला सांगणार आहे। टिप नंबर 1, डोकं दुखते, लिंबाचा रस कपाळावर लावा। टिप नंबर 2, डास दूर करायचे, लवंगाचा धूर करा। टिप नंबर 3, कपड्यांना चांगली वास यावी, शेवटच्या पाण्यात थोडंसं गुलाबजल घाला। त्याचसोबत तुम्ही टिप नंबर 4, घरात झुरळ दिसली, बेडूकचा पान ठेवून बघा। टिप नंबर 5, स्वयंपाकघरात मुंग्या येतात, लसणाचा रस चिपडा। टिप नंबर 7, पिठलं करताना थोडं दूध घाला, चव मस्त होते। टिप नंबर 7, दही लवकर लागलंय, दुधात हिरव्या मिरच्याचा देठ टाका। टिप नंबर 8, सूप तिखट झालं, त्यात थोडं दही घालून बघा, सूप फिका लागायला लागेल। टिप नंबर 9, भात चिकट होतोय, पाण्यात थोडं लिंबू पिळा आणि शिजवा, भात चिकट अजिबात होणार नाही। टिप नंबर 10, भजी कुरकुरीत होतीयेत, बेसनात थोडा तांदळाचा पीठ घाला, भजी कुरकुरीत होतील। आयुर्वेदिक टिप्स। टिप नंबर 11, खोकला येतोय, मधात हळद मिसळा, खोकला गायब होतो। टिप नंबर 12, अपचन, जिरं, ओवा आणि हिंग पाण्यात टाका आणि उकळून पाण्यात घ्या, अपचन दूर होते। टिप नंबर 13, अंग दुखते, गरम मिठाच्या पाण्यात पोटरीने शेक करा, अंग दुखणं थांबेल। टिप नंबर 14, उन्हाळ्यात गोड खाओ, गुळ उपयोगी। टिप नंबर 15, थंडी झाली, गरम पाणी आणि लसूण एकत्र करून घ्या। टिप नंबर 16, राग आला तर बोलायचं थांबव, नाटक तुटत नाही। टिप नंबर 17, वेळेवर झोपणं आरोग्यासाठी वरदान। टिप नंबर 18, घरात शांती हवी असेल तर सुनायला आणि सांगायला शिका। टिप नंबर 19, पैशांपेक्षा समाधान मोठं। टिप नंबर 20, अभिमान किंवा स्वाभिमान ठेवा, पण अहंकार सोडून द्या। टिप नंबर 21, हिवाळ्यात तूप लावा ओठांवर, ओठ फाटणार नाही। टिप नंबर 22, डार्क सर्कलसाठी बटाट्याचा रस लावा, डार्क सर्कल कमी होत जाईल। टिप नंबर 23, केस गळत आहेत, भृंगराज तेल वापरा, केस अजिबात गळणार नाही। टिप नंबर 14, चेहरा उजळायचा, बेसन हवंय, बेसन व हळदीचा लेप लावा, चेहरा उजळायचा आहे, बेसन व हळदीचा लेप लावा। टिप नंबर 25, साखर आणि मधाने स्क्रब करा, नैसर्गिक ग्लो येईल। टिप नंबर 26, अभ्यासात लक्ष लागत नाही, तूप प्लस बदाम खायला घ्या, लक्ष लागेल। टिप नंबर 27, झोप येत नाही, अंगाला तेल लावा, नक्की शांत झोप येईल। टिप नंबर 28, अंग दुखतं, हळद तुपाचा शेक प्या। टिप नंबर 29, पोट बिघडलं, बेलाचा फळ रस घ्या। टिप नंबर 30, थोडं दुखलं किंवा थोडं रडलं तरी न घाबरता कुशीत घ्या, प्रेम हेच औषध आणि आचार धर्म आहे। टिप नंबर 31, गुरुवारी व्रत ठेवा, शांती आणि समृद्धी येते। टिप नंबर 32,
दिवाळीत अंघोळ करताना उटणं वापरा. टिप नंबर 33, घरात रोज दिवा लावा, सकारात्मक ऊर्जा वाढते. टिप नंबर 34, तुळशीची पूजा करा, घरात रोग कमी होतील. टिप नंबर 35, संक्रांतीला तिळगुळ गोड बोलायची सवय होते. टिप नंबर 36, पाय थकलेत गरम पाण्यात मीठ टाका आणि भिजवा. टिप नंबर 37, नख भंगतात नारळाचं तेल लावा. टिप नंबर 38, डोकं शांत नाही, चंदन लावा कपाळावर, डोकं शांत राहील. टिप नंबर 39, पायाला भेगा पडतात, तूप कापूर याचा लेप लावा, भेगा कमी होईल. टिप नंबर 40, उष्णतेसाठी बेल शरबत व भाजी खा, उष्णता कमी होईल. टिप नंबर 41, रोज थोडं लिहा, मन मोकळं होतं. टिप नंबर 42, टीव्हीपेक्षा माणसं जास्त बघा. टिप नंबर 43, नाती जपा, तेच खऱ्या संपत्ती. टिप नंबर 44, जमेल तेवढं मदत करा, ते परत येतं. टिप नंबर 45, साधेपणात सुख असतं. टिप नंबर 46, संकट आलं तर गोंधळायचं नाही, उपाय शोधायचा. टिप नंबर 47, दिवस सुरू करा देवांच्या आठवणीने. टिप नंबर 48, जेव्हा नातं टिकवायचं असेल तेव्हा थोडं झुकावं लागतं, हे अगदी बरोबर आहे. टिप नंबर 49, थोडं हसत राहा, दीर्घायुष्य मिळतं. टिप नंबर 50, शेवटी आयुष्य म्हणजे अनुभव, ते जोपासा आणि वाटा आणि शिकवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींशी. जेव्हा नवनवीन टिप्स पाहिजेत तेव्हा फक्त एकच ठिकाण, कल्याणी स्पेशल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत.